पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रपाळी झोपलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या अंथरुणात रविवारी पहाटे विषारी मण्यार साप आढळल्यानं खळबळ उडाली होती। यापूर्वीच आरोग्य केंद्राच्या परिसरात 4 साप आढळल्यानं कर्मचाऱ्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रात्रपाळीची ड्युटी बंद केल्यानं काही काळ रात्रीची आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं आरोग्य केंद्राची पाहणी केली। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड, गट विकास अधिकारी सोनाली माडकर आणि पंचायत समिती सदस्य दत्तात्रय खोत यांच्यासह अधिकाऱ्यांनी संपूर्ण आरोग्य केंद्राची पाहणी केली। इमारती भोवतालच्या परिसराची पाहणी करून स्वच्छतेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या। आरोग्य केंद्राच्या छताची वर्षभरापूर्वी दुरुस्ती करण्यात आली असली तरी जुन्या सिमेंट पत्र्यावरच नवीन पत्रे बसवण्यात आल्यानं दोन्ही पत्र्यांमध्ये पोकळी निर्माण झाली। या पोकळीत उंदरांचा मोठ्या प्रमाणात वावर असून उंदीर खाण्यासाठी साप येत असल्याचं कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं। तसेच आरोग्य केंद्रातील काही खिडक्या व दरवाजे मोडकळीस आले आहेत, त्यामुळे सापांना इमारतीत प्रवेश करण्यास वाव मिळत असल्याचं निदर्शनास आलं। आरोग्य केंद्र डोंगराळ भागात असून सभोवतालच्या परिसरात झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती। आरोग्य केंद्रातील पुरुष शिपायांची 3 पदे रिक्त असल्यानं महिला कर्मचाऱ्यांनाच रात्रपाळी करावी लागत आहे। वीज गेल्यानंतर जनरेटर सुरू करण्यात अडचणी असल्यानं संपूर्ण आरोग्य केंद्र अंधारात राहत असल्याचं कर्मचाऱ्यांनी पथकाला सांगितलं। मुख्य दरवाजा तसेच काही खिडक्या व दरवाजे मोडकळीस आल्यानं असुरक्षित वातावरणात सेवा बजावावी लागत असल्याची व्यथा महिला कर्मचाऱ्यांनी मांडली। सापाने अद्याप कोणालाही दंश केला नसल्यानं मोठे अनर्थ टळला आहे। मात्र भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी आरोग्य केंद्राची सुरक्षितता तातडीनं वाढवण्याची गरज असल्याचं यावेळी स्पष्ट झालं। परिसराची स्वच्छता करून वाढलेली झुडपे हटवण्यात आली असून दरवाजे खिडक्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे। तसेच एका पुरुष शिपायाची कायम रात्रपाळीसाठी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी दिली। रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिलं जाईल असंही नांदेकर यांनी सांगितलं। दरम्यान पंचायत समिती सदस्य दत्तात्रय खोत यांनी यापूर्वीच स्वखर्चानं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभोवतालची वाढलेली झुडपे हटवून परिसराची स्वच्छता करून दिली आहे। योग्य आरोग्य सेवा मिळवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहिणी पाटील, नितीन हिरडेकर, प्रभाकर कामेरकर, विलास शिंदे, शिवसेनेचे विभाग प्रमुख भिकाजी पाटील, ग्रामपंचायत अधिकारी स्वाती चव्हाण यांच्यासह आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। आज बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला तुम्ही भेट दिलेली आहे की तिथं जो प्रकार जे घडलेला होता की कर्मचाऱ्याच्या अंथरुणामध्येच साप आढळलेला होता, आज तुम्ही जी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे तर काय काय पाहणी केली आणि काय उपाययोजना सुचवणार आहे? आज आम्ही बाजारभोगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि 2 दिवसापूर्वी तिथं आपल्या जे कर्मचाऱ्यांच्या अंथरुणामध्ये मण्यार साप आलेला असं आम्हाला कळालं। त्याची पाहणी आम्ही सभापती असतील, तिथे सदस्य असतील, सगळ्यांनी मिळून आम्ही केली। व्हिडिओ आमच्या बरोबर होता। तर आम्ही बघितलं तर तिथे किरकोळ गोष्टी आहेत, कारण आजूबाजूला जंगल एरिया असल्यामुळं तिथं ह्या अशा पद्धतीचे प्राणी येणं किंवा सर्प येणं हे नैसर्गिक आहे। मग त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागणार असतील, ज्या खिडक्यांना जाळ्या असतील किंवा आपले जे पाणी बाहेर जातं त्याला जाळी असेल, दरवाज्यांची डागडुजी असेल, यासारख्या किरकोळ गोष्टी आहेत आणि त्या लवकरात लवकर करून घेऊन आम्ही जेणेकरून आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे, आपल्या रुग्णांना सुरक्षितपणे तिथं उपचार घेता यावा यासाठी जे काही असेल ते तात्काळ आम्ही करून घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। त्या पद्धतीनं ते होईलच। आणि आपल्या तिथं जो शिपाईची कमी आहे ती 2 दिवसात आम्ही शिपाई तिथं रात्रीच्या आपल्या जो राहण्यासाठी शिपाई येईल आणि आपल्या रुग्णांना किंवा ज्या आपल्या NMM किंवा डॉक्टर असतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा त्यामुळे मिटेल अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच त्याच्यावरती उपाययोजना होतील।